नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. राजेश हा प्लॅन करून आता निघालेला असतो मुंबईच्या दिशेने. त्याने अर्णवला घराबाहेर काढण्यासाठी एक प्लॅन केला आहे. त्यानुसार त्याची माणसं लक्ष ठेवतात आणि अर्णव घराबाहेर गेल्याचं कळल्यानंतर तो आता एंट्री करणार असतो ते ईश्वरीच्या घरात. त्याच्या प्लॅननुसार आता लवकरच अर्णव ऑफिसला पोचणार आणि त्याला यायच्या आत त्याला ईश्वरीला भेटून त्याचं काम करून जायचं असतं. ईश्वरी घरी एकटी असते. तिची फोन बघत बसलेली असते. त्यात तिला पाणी प्यायला तहान लागते. मोबाईल ती टेबलवर ठेवते आणि पाणी प्यायला जाते. पाणी पिऊन जेव्हा ती वापस येते त्यावेळेला टेबलावरती फोन दिसत नाही. इथेच तर ठेवला होता म्हणून ती इकडे तिकडे शोधाशोध सुरू करते आणि फोन तिला सापडत नसतो म्हणून ती घाबरून जाते. पण फोन इथेच ठेवलं होतं तिला चांगलं आठवतं. मग इथे पडला की काय म्हणून ती इकडे तिकडे डोकावून पाहत असते आणि तिचं लक्ष नसतं. तिच्या मागे राकेशसारखा मोठा राक्षस उभा असतो तिच्यासमोर. मग तो हळूहळू जाऊ लागतो आणि तिला सांगतो, काय गं तू काय शोधत आहेस? तुझा मोबाईल का? मग ती त्याला म्हणते तू इथं. घाबरून जाते ती त्याला पाहून आणि त्याला म्हणू लागते तू इथे कसं काय आला? तर तो म्हणतो तुला भेटायला. मी तुला सांगितलं होतं ना एक ना एक दिवस आपल्या दोघांना निवांत वेळ नक्की भेटेल. त्यामुळे आज निवांत वेळ आहे, घरी कोणी नाही तुला वाचवायला. म्हटलं की चला तुला भेटून येऊ. मग ती पुढे पुढे पळू लागते. तिच्या मागे मागे राक्षस लागलेला असतो तसा राकेश लागतो आणि तिला सांगू लागतो तुला काय वाटतंय आज तुला तुझा नवरा वाचवायला येईन का दीर वाचवायला येईन की तुझी नणंद वाचवायला येईल? तुला आज कोणी वाचवणार नाही, घरात कोणीच नाही. आणि ह्याच गोष्टीचा फायदा उचलत तो तिच्या जवळ जाऊ लागतो आणि ती इतकी घाबरलेली असते. जोरजोरात तिकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न करत असते आणि नशीब त्याच वेळेला अर्णवचा कॉल येतो. रिंग वाजू लागते आणि इथे राकेश म्हणू लागतो की बघ तुझा नवरा तुला फोन करतोय. आता तू त्या फोनला घ्यायचं की नाही? कारण फोन तर माझ्या हातात आहे आणि मी तुला मिळवण्यासाठी इंदोरपासून प्रयत्न करत आलो आहे. आज तुला मिळवल्याशिवाय मी इथून काही जाणार नाही. मग त्यावेळेला तो सांगू लागतो की बघ राकेश, अर्णवचा फोन आला आहे आणि तू आता फोनवर काय बोलशील? बघा मग इथे राकेश आला आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता लवकर लवकर घरी या, आम्हाला वाचवा. पण तुझा नवरा काय एवढा लांबून इतक्या तिथे पोचणार नाही, तो तुला वाचवू शकणार नाही. त्यामुळे आता आपल्या दोघांचंच राज्य इथे, असं म्हणत तिच्या मागे धावपळ करत असतो. पकडापकडीचा खेळ दोघांचा चालू असतो. ती जीवाच्या आटापिटा करत इकडे तिकडे धावत सुटलेली असते आणि तो तिच्या मागे मागे लागलेला असतो. आणि अर्णवचा कॉल तो उचलत नाही. अर्णवला तो सांगतो की बघ ना आता तू तुझ्या नवऱ्याला सांगते का फोनवरती हा नालायक इथे आला आहे? नालायक म्हणतात की निर्लज्ज गं. मग ती त्याला थट्टा मस्करी सुचत असते. पण इकडे घामाघूम झालेली ईश्वरीला खूप भीती वाटत असते. तिचा जीव कसं वाचवावं हेच कळेनासं होतं आणि हा तिच्याशी उद्धट उर्मटपणे बोलत असतो आणि तिला काय करावं सुचेनासं होतं. ती इकडे तिकडे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळू लागते. मात्र आता इथे हा नराधमकाई तिला जाऊ देत नसतो आणि तिच्या जवळजवळ जायचा प्रयत्न तो करत असतो. ती इतकी घाबरत असते. स्वतःचा जीव मुठीत घ्यावा की काय करावा हेच तिला कळेनासं होतं. ती स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागते आणि तो तिच्या गालांना स्पर्श करण्यासाठी हात पुढे करतो. त्याच वेळेला पाठीमागून कोणीतरी त्याला मागे खेचतं. मग तो जेव्हा मागे वळून पाहतो त्याला अर्णव आल्याचं दिसतं. अर्णवची मोठी मोठी डोळे, संतापलेला अर्णव इतका चिडलेला असतो. त्याची कॉलर धरून मागणं त्याला बाहेर बाजूला फेकवतो आणि त्याच वेळेला ईश्वरी रडत रडत त्याच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारून म्हणत असते, वाचवा मला, बघा काय झालं. हा इथे पण येऊन पोचला आणि अर्णवला मारण्यासाठी ज्या वेळेला राकेश धावून जातो ना त्याच वेळेला तो त्याच्या हातात त्याचा गळा पकडतो. राकेशचा गळा करकचून अर्णव पकडतो आणि सांगतो की तुझ्या हात आणि माझ्या हातात एवढंच अंतर राहिलं आहे. फक्त अंजलीताईमुळे तुझा गळा दाबता येत नाही मला, पण तोही दाबायला मी मागे पुढे पाहणार नाही. वेळ आली तर त्याच्यातला श्वासही मी थांबवून देईल, असं म्हणत तिथे तो बोलत असतो. ईश्वरी घाबरलेली असते, त्याच्याकडे पाहत असते. आता अंजलीसाठी सोडून देतोय तर ठीक आहे, सोड बाबा, तुझी बहीण आहे. पण आता हा एक शेवटचा चान्स ईश्वरीला होता वाचण्याचा. ह्या वेळेला वाचली आहे पण पुढच्या वेळेला वाचेल की नाही याची शाश्वती काही देत नाही. देव पण एक चान्स देतो प्रत्येकाला. आज चान्स दिला आहे ईश्वरीला, पण एक दिवस देव मलाही चान्स देईल. माझा चान्स ज्या दिवशी येईल त्यावेळेला मी माफ करणार नाही आणि सोडणार तर अजिबात नाही, अशी धमकी देऊन इथे
राकेश निघून जातो. ईश्वरी मात्र फार घाबरलेली असते. तिला समजवत असतो अर्णव की मी इथे आलो आहे, तू घाबरू नको, कशाला घाबरतेस, त्या नराधमासारख्या माणसांना अजिबात घाबरायचं नाही, माझ्याकडे बघ असं म्हणत तिच्याशी तो बोलू लागतो. तर ती रडत असते, घाबरलेली असते, तिला काही सुचेनासं झालेलं असतं. त्याला ती घट्ट मिठी मारून फक्त रडत असते. तो तिला रूममध्ये घेऊन जातो, बसवतो, पाणी प्यायला देतो. पण इथे ईश्वरी कशातच मन लागत नाही, फक्त रडत असते. जर तुम्ही आला नसतात तर माझं आज काय झालं असतं, ह्या विचाराने तिच्या अंगावरती शहारे आलेले असतात. अगदी ती त्याला पाणी प्यायलासुद्धा उठू देत नाही. इथेच माझ्याजवळच बस, मला सोडून कुठेही जाऊ नका, तो नराधम परत जर आला, त्याने मला काय परत केलं तर, ह्या भीतीपोटी ती त्याला कुठेही जाऊ देत नसते, माझ्याजवळ थांबा म्हणत असते. आणि मग तिला तो शांत झोपी लावतो. विचार करत असतो की आता ह्या गोष्टीचा लवकरात लवकर निकाल लावायला हवा, नाहीतर हा राकेश सारखा नराधम अजून ईश्वरीच्या आयुष्यात काय करू शकेल सांगता येत नाही. ताईसाठी इतके दिवस गप्प बसले, पण याच्यातनं आता लवकरच मी मार्ग काढणार, असा विचार इथे अर्णव करतोय. ताईलाही वाचवायचं आहे, ईश्वरीलाही वाचवायचं आहे. त्यातनं सुवर्णमध्ये आता काढण्याचा प्रयत्न अर्णव करणार. इथे खोटं बोलून राजेश हा गेलेला असतो की मी गावात चाललो आहे एका क्लायंटला भेटायला, पण इतका वेळ झाला, रात्रीची सकाळ झाली आणि हे अजून काय आले नाही. आजी झोपेतनं उठली आहे, आवरती आहे. ती जर बोलली चल घरी जायचं आहे तर काय करायचं. इथे खूप टेन्शनमध्ये अंजली असते की माझा नवरा नंबरही देऊन गेलेला नाही कुणाचा, त्याचा फोनही बंद येतो आहे, त्याला काही झालं तर आजीला काय सांगू, ह्या विचारात ती रडत असते. त्याच वेळेला पाठीमागून तिथे राजेश येतो आणि म्हणतो की राणी सरकार तुम्ही काय रडताय, काय झालं. तर ती त्याला बघून म्हणते बरं झालं तुम्ही आला, कुठे गेला होता, पूर्ण रात्र गेली, सकाळ झाली, आजी मला विचारेल तू कुठे गेलास, मला असं झालं होतं काय सांगून काय नाही. तर तो म्हणतो अगं मी पहाटे आलो, थोडा वेळ झोपलो, नंतर म्हटलं की गावच्या मंदिरात काकड आरतीला जावा, म्हणून मी काकड आरतीला गेलो आणि प्रसाद घेऊन आलो. आता हा प्रसाद आजीलाही दे, तूही खा आणि आवरा आपण निघूया घरी जाण्यासाठी. इथे राकेशचा प्लॅन फसला आहे, पण पुढच्या वेळेला फसू देणार नाही असं तो निर्धार करतो. आपले पाटील साहेब बसलेले असतात गाडीजवळ राखण, पण त्याच वेळेला अर्णव कॉल करतो आणि त्याला म्हणू लागतो की तू झोपला आहेस का. तर तो म्हणतो नाही साहेब काय झालं. तर सांगतो की अरे तू तिथे बसला आहे, पण इथे तर राकेश येऊन घरी गेला, पण तुझं लक्ष कुठे होतं. तर तो म्हणतो मी गाडीजवळच बसलो आहे, त्याने गाडीला हातही लावलेला नाही, इथेच तर आहे मी, बहुतेक तो मागच्या गेटवर उडी खाऊन गेलेला असावा. पण काळजी करू नका साहेब, मी ना आता अंजलीताई आणि आजींसाठी इथे थांबतो आहे, त्यांची व्यवस्थित काळजी घेतो, त्या दोघींना काही होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि त्या दोघीजणी सुखरूप घरी आल्या पाहिजे असं अर्णवने आता पाटीलला सांगितलेलं असतं. गाडी थेट घरी आली पाहिजे. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळणार की राकेश हा गोड गोड बोलून अंजलीचं लक्ष इकडे तिकडे विचलित करत असतो. तिला त्या विषयावरती काहीच माहिती तो देत नाही, तो कुठे गेला होता, फक्त क्लायंटला भेटायला गेलो तेवढंच सांगतो. आणि त्याच वेळेला दरवाजा वाजतो. रूममध्ये एक माणूस आलेला असतो आणि तो सांगू लागतो की नमस्कार मॅडम, मी ना राजेश साहेबांचं पॉकेट द्यायला आलो होतो, त्यांचं पॉकेट माझ्या टेम्पोमध्ये पडलं होतं, म्हटलं की ते तुमच्याकडे द्यावं. मग ते पॉकेट देऊन तो माणूस निघून जातो. आता ते पॉकेट नवऱ्याचं आहे की म्हणून चेक करण्यासाठी इथे अंजली ते खोलून पाहते, पण त्याच्यात तिला एक आधार कार्ड भेटतं. ते आधार कार्ड पाहून तिला फार विचित्र वाटतं. इथे अर्णव गप्पा मारत असतो त्याच्या क्लायंटसोबत की कसं माल पोचवायचा, काय करायचं. आणि त्याच वेळेला ईश्वरी घाबरलेली असते, झोपेतनं उठून घाम पुसत असते, खाली येते आणि अर्णव जवळ उभी राहते. अर्णव तिच्याशी फोनवर बोलणं झाल्यावरती बोलू लागतो की काय झालं, तू इतकी टेन्शनमध्ये का दिसते. तर ती सांगू लागते की मी झोपेतनं उठले, तुम्ही माझ्या आसपास नव्हतं, मला खरंच खूप भीती वाटली की तुम्ही मला सोडून परत कुठे एकटीला गेलात की काय, माझं पुन्हा काय झालं तर. मग तो तिला बसवतो आणि सांगतो की तू फार टेन्शन घेत आहे, अजिबात टेन्शन घेऊ नको, कुठेही गेलो तरी तुझ्याकडे मी लवकरात लवकर परत येईल, तुला एकटीला मी कुठेही सोडणार नाही आणि तुझी काळजी घेण्यासाठी मी इथे कायम सक्षम राहणार. पण ती त्याला म्हणत असते मला खरंच फार भीती वाटली होती, जर तुम्ही कुठे गेला असतात, माझं काही झालं असतं तर, काल जर तुम्ही वेळेत आले नसतात तर राहू दे गा, असं म्हणत तिला आता अर्णव खंबीर राहायला सांगतो. इथे स्वतःच्या बळावर लढ सांगतो, अजिबात घाबरायचं नाही, समोरच्याला फाडून ठेवायला शिकवतोय. पण ती म्हणते की राकेश सारखा नराधम माणूस खूपच डेंजर आहे आणि त्याच्यात आणि आपल्यात फक्त आता अंजलीताई आहे म्हणून, नाहीतरी इतक्या दिवसात त्याला फाडून टाकलेलं असतं मी.
इथे अंजली त्याला सांगू लागते की एक माणूस आला होता, तुमचं पॉकेट टेम्पोत पडलं असं सांगितले आणि ह्या पॉकेटात ना एक फोटो आहे, त्याच्यात तुमचं आहे नाव आहे राकेश नाईक. हे असं का, असा प्रश्न आता थेट विचारला आहे तो आपल्या अंजलीने त्या राजेशला. आता राकेश हा काय गोंधळ आहे हे सगळं आता अंजलीच्या डोक्यातनं कसं काढणार राजेश आणि काय सांगणार ह्या सगळ्या गोष्टीवरती तो कारणं हेही आपल्याला पुढे पाहायला मिळणार. आणि इथे मात्र ईश्वरी अर्णवला सांगत असते की राकेशसारखे जे नराधम आहेत ते बायकांना फसवतात, लुबाडतात, त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा फायदा घेतात. माणसांना समाजापासून दूर ठेवायला हवं, असे नराधम ह्या समाजात राहण्याच्या लायकीचे नाही. आणि कितीतरी अंजली आणि ईश्वरीसारख्या बायकांना त्यांनी फसवलेलं असेल, फसवू शकतात. या सगळ्यांचं रक्षण आपल्याला करायचं आहे. आपल्याला त्या राकेशला लवकरात लवकर धडा शिकवून त्याला आपल्या आयुष्यातनं काढून टाकायला हवं, हा विचार आता इथे अर्णवने ईश्वरीला सांगितलेला आहे. त्याच्यासाठी आता त्याच्या डोक्यात एक प्लॅन आहे. तो प्लॅन जर वर्कआउट झाला तर लवकरच राजेश हा ईश्वरी आणि अंजलीच्या आयुष्यातनं बाहेर राहील. आता या सगळ्यात पुढाकार अंजली स्वतः घेणार का, हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.